सावधान आपापले आसन घाला. डाव्या हातावर उजवा हात ताठ बसा. रूपस्थ ध्यान. भगवंतांकडे पहा. निर्दोष, वीतराग, निर्विकार, निर्विकल्प, असहाय, निस्संग, निरालंब, असे हे अरिहंत परमात्मा आहेत. भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. एकटक पहा. आप्त आहेत, आपले आहेत. प्रभूंच्या मध्ये आपलेपणाची बुद्धी आप्त आहेत. अरिहंत परमात्म्यांना आप्त असेही म्हणतात. पहा, आपले आहेत. निश्चयाने स्वतःचेच आहेत. भगवान जाणतात मी माझाच आहे. भगवंतांचा निजध्रुवच त्यांचा आप्त आहे. जाणतो आहोत आपण. स्वतःच्याच निजध्रुवामध्ये स्वतःच्याच शुद्ध चैतन्य स्वरूपामध्ये लीन असणारे हे आप्त आहेत. जाणतो आहोत आपण. प्रभूंना जाणतो आहोत. पहा कसे आहेत भगवन. आपले आप्त कसे आहेत पहा तर. स्वतःच्या ज्ञानरूपी लक्ष्मीचा, स्वतःच्या ज्ञानरूपी वैभवाचा आश्रय घेतलेले हे प्रभू आहेत. जाणतो आहोत आपण. स्वतःमध्येच आहेत. निज स्वरूपाचाच आश्रय आहे. निज ज्ञानाचाच आश्रय आहे. जाणतो आहोत आपण. पहा सुंदर आहेत. ज्ञाता द्रष्टा आहेत. आपल्या ज्ञान स्वभावाच्या आश्रयानेच प्रभूंमध्ये
अनंत अतींद्रिय आनंद प्रगट झालेला आहे. जाणतो आहोत आपण आनंदी पर्यायामध्ये प्रभू अनंत अतींद्रिय आनंदी का आहेत. जाणतो आहोत ज्ञानरूपी लक्ष्मीचाच आश्रय आहे. निज ज्ञानरूपी वैभवाचाच आश्रय आहे. निज वैभवाच्या आश्रयानेच प्रभूंच्या पर्यायामध्ये अनंत ज्ञान, अनंत अतींद्रिय आनंद, अनंत दर्शन, अनंत वीर्य प्रगट आहे. जाणतो आहोत आपण प्रभूंनाच जाणत आहोत. आपल्या ज्ञान दर्शन स्वभावाशीच एकनिष्ठ आहेत पहा. प्रभू निज पदार्थाशीच एकनिष्ठ आहेत. कोणत्याही अन्य प्रकारच्या विषयाचा विचार करीतच नाहीत. स्वभावाशी निष्ठ आहेत. म्हणून अनंत चतुष्टय वाले आहात आपण भगवान. जाणतोय मी आपणास. निष्ठितार्थ जाणतो आहोत. एक निष्ठ आहे. भावाने एक निष्ठ आहेत. कोणत्याही काळामध्ये पहा प्रभू स्वभावाशीच एक निष्ठ आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये असले तरी प्रभू आपल्या स्वभावाशीच एक निष्ठ आहेत. पहा एक निष्ठता आहे. आपल्या स्वपदार्थाशीच आहे. पराशी नाहीच. जाणले जाता आहेत प्रभू. ज्ञानरूपी लक्ष्मीशीच एक निष्ठ आहेत. ज्ञानरूपी वैभवाशीच एक निष्ठ आहेत. विकल्प नाहीत. निर्विकल्प आहेत. स्वभावाशीच एक निष्ठ आहेत. सत्स्वभावाशी एक निष्ठ आहेत प्रभू. जाणतो आहे मी आपणास. अज आहात आपण प्रभू. ज म्हणजे उत्पन्न होणे. अज अर्थात आपण उत्पन्न होणारे नाहीच. अज आहात आपण. अजन्म स्वरूप आहात आपण. अनादि अनंत आहात आपण. अव्यय पण आहात आपण प्रभू. जाणा प्रभू कसे आहेत. अज आहेत. परमात्मा कसे आहेत. अव्यय आहेत. जाणतोय. उत्पन्नही होत नाहीत. नष्टही होणारे नाहीत. ज्ञान लक्ष्मीशी एक निष्ठ असणारे. ज्ञान लक्ष्मीच्या आश्रयाने अनंत अतींद्रिय आनंदाला प्राप्त झालेले हे अरिहंत प्रभू आहे. भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जाणा प्रभूंना जाणा आहेत.
स्वस्वरूपामध्येच आहेत, स्वचतुष्टयामध्येच आहेत. ज्ञान, दर्शन, आनंद, वीर्य, चारित्र्य इत्यादी अनंत गुणवैभवामध्येच आहेत. अज आहेत, अव्यय आहेत, एकनिष्ठ आहेत, स्वामी आहेत. जाणतो आहोत प्रभूंना आपण. पहा, सुंदर आहेत. ज्ञानरूपी लक्ष्मीशीच, ज्ञानरूपी वैभवाशीच आश्लेष आहे. पहा, उपयोग ज्ञानरूपी लक्ष्मीमध्येच जोडलेला आहे प्रभूंनी. जाणतोय मी. आहेत, सुंदर आहेत प्रभू. अज आहेत, अव्यय आहेत, परमात्मा आहेत. चेतन आत्माच आहेत. जाणतो आहोत आपण. आहेत, प्रभू आहेत. डोळे मिटा. आपल्या चित्तामध्ये प्रभूंना पहा. कसे आहेत भगवान. हो हो. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानंदनंदितम्. कसे आहेत भगवान. पुन्हा एकदा पहा. आतून, आतमध्ये डोळे उघडून अंतरंगामध्ये प्रभूंना विराजमान आम्ही केलेले आहेत. कसे आहेत हे भगवान, जे माझ्या ज्ञानाचे विषय आहेत. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानंदनंदितम्. ज्ञानरूपी लक्ष्मीशी आपला उपयोग जोडून आहेत प्रभू. ज्ञानरूपी वैभवाचा आश्रय करून आहेत प्रभू. घनाश्लेष, ज्ञानाला अशी मिठी मारलेली आहे, एकमेक झालेले आहे. प्रभूंचा उपयोग आणि प्रभूंचा शुद्ध स्वभाव. घन आश्लेष, भिन्नता नाही, एक अखंड अभेद आहे. ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता, ध्येय, ध्याता, ध्यान, भेदच नाही. अभेद अखंड आहेत प्रभू. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष ज्ञानरूपी वैभवाशी एकनिष्ठ आहेत. तेथेच आपला उपयोग जोडून असणारे हे अरिहंत परमात्मा जाणतो आहे. पहा, ज्ञानरूपी स्वस्वरूपाशी एकनिष्ठ असणारे हे अरिहंत भगवान आहेत. आहेत, आहेत. आप्त आहेत बाबा. बघा तर, आपले आहेत, आपण आहोत. प्रभू, अज्ञानाने मी पराला आप्त मानले होते. अल्पज्ञ दोषी जीवांना मी माझे आप्त मानले होते. नाही, आपणच माझे आप्त असू शकता.
दुसरे कोणीच नाही. आपणच आहात प्रभू माझे खरे आप्त. सर्वच अवस्थेमध्ये आपणच मला सहाय्य आहात प्रभू. खरे आप्त आपणच आहात. कोणतीही अवस्था असली तरी देखील आपले स्मरण मला सर्व अवस्थेमध्ये सहज शांती देणारे आहे. ओहो, खरोखर आपण आप्त आहात. जाणतोय मी आपणास. आपले म्हणून पहा हे ज्ञानात आलेले प्रभू खरोखर आपले आप्त आहेत. कसेत आमचे आप्त. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानंदनंदितम असे आहेत आपले आप्त. ज्ञानरूपी लक्ष्मीशी संबंध जोडून असणारे, अभेद असणारे, ज्याच्या आश्रयाने आनंद प्रगट झालेला आहे, असे आहेत आपले आप्त. समजून घ्या जरा. प्रभूंना, आपल्या आप्तांना जाना तर खरे. जाणतोय आपण. डोळे बंदच ठेवा. अंतरंगामध्ये आपल्या ज्ञानामध्ये खरे आप्त विराजमान आहेत. कसे आहेत हे आप्त. ज्ञानरूपी लक्ष्मीशी अभेद आहे. एक क्षण देखील ज्ञानरूपी लक्ष्मीपासून दूर राहत नाहीत. पहा, सुंदर आहेत. त्याच्या तर आश्रयाने आपण परमात्मा आहात. परम आनंदी आहात. जाणतोय मी आपणास. ओ हो हो. ज्ञानरूपी लक्ष्मी, त्याच्याशी अभेद असणारे हे अरिहंत परमात्मा आहेत. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानंदनंदितम निष्ठितार्थमजं नौमि परमात्मानमव्ययम्. निष्ठितार्थमजं नौमि परमात्मानमव्ययम्. जानतोय निष्ठित अर्थ वाले. निष्ठित एक निष्ठ निज पदार्थाशी, ज्ञानरूपी वैभवाशी एक निष्ठ आहेत भगवान. जाणतोय आपण. जाणले जाता आहेत प्रभू. सुंदर आहेत. अज आहेत. अजन्म
वाले आहेत हे आमचे आप्त आहेत का? जन्मरहित आहेत हे परमात्मा, मृत्यू मरणरहित आहेत, अव्ययी आहेत, व्ययरहित आहेत, जाणतो आहोत. सुंदर आहेत. आपण जाणत आहोत. आपल्या ज्ञानामध्येच प्रभू आहेत, जाणले जातायत. पहा पहा, चेतन परमात्मा ज्ञानरूपी लक्ष्मीशी अभेद असणारे हे आप्त, ज्ञानरूपी लक्ष्मीच्या आश्रयाने प्रगट झालेला अनंत अतींद्रिय आनंद आहे या प्रभूंमध्ये. जाणतोय मी प्रभू, तुम्हीच माझे आहात, दुसरे कोणी नाही. तुम्हीच, केवळ तुम्ही. आपण शरण आहात. माझे तुम्हीच असू शकता, दुसरे कोणी नाही. इथे कोण आहे दुसरे मला शरण? माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये आपणच तर एकमात्र सहाय्यक आहात प्रभू. आपणच एक मला शरण आहात. सर्व अवस्थेमध्ये आपणच एक मला शरण आहात. रोगी असलो काय, निरोगी असलो काय, बालक असलो काय, तरुण असलो काय, वृद्ध असलो काय, रंक असलो काय, राव असलो काय, अज्ञानी असलो काय, ज्ञानी असलो काय, आपणच शरण आहात. खरे आप्त आहात. मला आपण कधी सोडून जातच नाही. बाकी सगळे तर स्वार्थाचे सोबती आहेत प्रभू, आपण नाही. हो हो, जाणले मी. ज्यांना मी आप्त मानत होतो ते तर स्वार्थाचे सोबती प्रभू. जाणा, प्रभूंना जाणतो आहोत आम्ही. निर्विकार निर्विकल्प परमात्माच आहेत. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानन्दनन्दितं निष्ठितार्थमजं नमामि. परमात्मा नमव्ययम्. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. पहा, जाणतो आहोत, आपण जाणत आहोत. पहा, प्रभूंना कोण जाणतय? कोठे जाणले जातात प्रभू? आपल्या ज्ञानात जाणले जाता आहेत. हो हो हो.
ज्या ज्ञान स्वभावाशी प्रभू अभेद झालेले आहेत, तो ज्ञान स्वभाव माझ्यामध्ये पण आहेच की. आहा हा पहा, प्रभू ज्या ज्ञान स्वभावाच्या आश्रयाने अनंत चतुष्टयाला प्राप्त झालेले आहेत, तो ज्ञान स्वभाव माझ्यामध्ये पण आहेच की. अहो, जाणले मी. प्रभूंना ज्या ज्ञानाच्या द्वारे जाणतो, ते ज्ञान म्हणजेच मी की हो. मी पण ज्ञान रूपच आहे हो. हो हो. मला वाटले होते की मी तर शरीर आहे, इंद्रिय आहे, इंद्रिय ज्ञानवाला आहे. नाही प्रभू, मी पण आपल्यासारखाच आहे. आपल्याला जाणल्यानेच मला समजले मी पण ज्ञानमय आहे. पराला जाणून नव्हते समजले, आपल्याला जाणल्यामुळे मला समजले की मी पण आपणासारखाच ज्ञानमय आहे. प्रभू, आपल्या परमात्मरूप अवस्थेचे रहस्य ग्रहण झाले. परमात्मरूप अवस्थेचा आश्रयभूत ज्ञान स्वभाव जाणीवेत आलेलाच आहे माझ्या आता. मी पण ज्ञानरूपी लक्ष्मीने युक्तच आहे. आहा पहा, आपण पण प्रभूं समानच ज्ञानरूपी वैभवाने युक्तच आहोत. आहे मी पण ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा भंडार. ज्ञानरूपी वैभवाने मी पण युक्तच आहे. ज्ञान स्वरूपोऽहम्, ज्ञानानंद स्वरूपोऽहम्, ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. प्रभू, आपण ज्ञानाशी अभेद आहात म्हणून आनंदी आहात. मी पण आता आपलेच अनुकरण करणार आणि मी पण आपणा समानच पर्यायामध्ये बनणार आहे. मी पण ज्ञानानंद स्वभावीच आहे. आपण जर आपल्या ज्ञान स्वभावाशी अभेद आहात, तर मी पण आता माझ्या ज्ञान स्वभावाशीच अभेद राहणार. निज ज्ञान स्वभावाशीच अभेद हीच माझी आता प्रतिज्ञा आहे. मी माझ्या ज्ञान स्वभावाला सोडून राहणार नाहीच. हाच तर आनंदाचा निधान आहे, सुखाची खान आहे. पहा, ज्ञानानंद स्वभावी हा मी देखील आहेच. आपणा समानच आहे प्रभू. ज्या ज्ञानात प्रभू जाणले जात होते, तेच ज्ञान प्रभूंसारखेच आहे. पहा, अहो, आपले आप्त म्हणजे आपल्यासारखेच असणार की. पहा, जर आपले आप्त ज्ञानलक्ष्मीशी अभेद आहे, हे जर आमचे आप्त आहे,
मग माझ्यामध्येही तसा अंश आहेच. मी पण आता ज्ञानरूपी लक्ष्मीशी अभेदच राहणार. ओळखले नव्हते खऱ्याला खोट्याला, निर्दोषतेला सदोषतेला अविवेकाने जाणले नव्हते. झाला ज्ञानरूपी लक्ष्मीच्या आश्रयाने विवेकही जागृत झालेला आहे. कोण माझे आणि कोण पर जाणले मी प्रभू. हो हो, मीच माझा आप्त आहे. ज्ञानरूपी आत्मस्वभावच आपला खरा आप्त आहे. पहा, याच्यामध्येच रती. माझा आहे ध्रुव स्वभाव, माझा आहे हा ध्रुव बाळ. हा निज ध्रुव माझाच पिता, हा निज ध्रुव माझीच माता. हा निज ध्रुव माझा बंधू, हा निज ध्रुव माझा सखा. हा निज ध्रुवच माझा पुत्र, अनादि बंधू आहे हा. हा निज ध्रुवच माझा मित्र आहे. ओहो, माझे कोण, माझाच मी. हा ज्ञानरूपी शुद्ध चेतन आत्माच मी आहे, माझा आहे. अन्य कोणी मी नाही, माझे नाही. अहमेदम एदमहम, मी याचा, हा माझा. अभेद अभेद, प्रभूं समानच अभेद. ज्ञानरूप ज्ञानलक्ष्मी गणाश्लेष, प्रभवानंदनंदितम्. निज ज्ञानरूपी लक्ष्मीशी अभेद. सहजच पर्यायामध्ये अतींद्रियानंद, शुद्ध आत्म्याची अनुभूती, समता भाव प्रगट होतोच. चिंता नाही, स्वभावाशी अभेद, आनंद हजर. निज ध्रुवाशी अभेद, शांती हजर. निज ध्रुवाशी अभेद, समता भाव हजर. निज ध्रुवाशी अभेद, रत्नत्रय हजर. हो, कुठे आहे बाहेर? माझ्यातच आहे, मीच आहे, जाणतोच आहे. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष. घन आश्लेष अर्थात भेद नाही. ज्ञेय ज्ञान ज्ञाता वचकछु भेद नहीं. ध्येय ध्याता ध्यान वचकछु भेद नहीं. अभेद आहे निज ध्रुव. अभेद अखंड. नीय नाही, ज्ञाता नाही, ज्ञान नाही, फळ नाही. अभेद सच्चिदानंद प्रभू आहे आहे आहे. जाणतो आहोत, सुंदर आहे, जाणला जातोय. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. तुम्ही
हो निज ध्रुवच बंधू माता पिता आप्त आहे, आपलाच आहे हो. पहा तर अज्ञानाने परक्यासारखे वागवले नाही, हा तर माझाच आहे. हो हो निज ध्रुवाला सोडून तुला सोडून अनंत दुःख भोगले, आता नाही. मी आणि तू, तू आणि मीच, बस दुसरे कोणी नको आपल्या दोघात. पर्याय ध्रुवातच उत्पन्न झाली पर्याय, आणि निज ध्रुवाशी एक निष्ठ होऊन गेली, अभेद होऊन गेली. भेद नाही, अखंड अभेद निज ज्ञान स्वभाव दृष्टीमध्ये आहे आहे आहे. जाणतोच आहोत, जाणतोच आहोत, जाणतोच आहोत. निज ध्रुवालाच जाणत आहोत, अन्य काहीही नाही. एक न्यायक स्वभाव, ज्ञानलक्ष्मी ज्ञानरूपी वैभवच दृष्टीमध्ये आहे, जाणतोय मी. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानंदनंदितम्. ज्ञानरूपी लक्ष्मीशी अभेद निज ज्ञान, निज बरका आपलेच ज्ञान आहे, आपलाच ध्रुव आहे, अभेद आहे, अखंड आहे. अखंडोऽहम् 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 अभेद स्वरूपोऽहम् अभेद स्वरूपोऽहम् प्रभव स्वरूपोऽहम् प्रभव भव अर्थात भूभव असणे, प्रकर्षाने मी आहेच, प्रकर्षाने आनंद स्वभाव आहे, प्रभवानंद नंदितम आनंद स्वभावानेच मी आहे. ओहो आनंद स्वरूपीच मी आहे. हा 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 पहा ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष ज्ञानरूपी लक्ष्मीशी घन आश्लेष अभेद होऊन जा. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानंदनंदितम् आनंद घन आनंद घन आनंद घन स्वरूपीच आहोत आहोत आहोत, जाणले जात आहोत. आपलाच निज शुद्ध चेतन परमात्मा जाणला जातोच आहे. मी आहे मी आहे मी आहेच.
निस्संग, निर्विकार, निर्विकल्प आहे. ध्रुव, शुद्ध, न्यायक आहे. स्वयं सिद्ध परमात्मा आहे. स्वभाव सिद्ध शुद्धात्मा आहे. जाणतोच आहोत. जाणणारी ज्ञान पर्याय, जाणला जाणारा ज्ञान स्वभाव अभेद आहेत. आनंद स्वभावी मी आहे. प्रकर्षाने आनंद स्वरूपच मी आहे. पहा, ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष होऊन जा. निज ज्ञान स्वभावाशी एकमेकच. बाकी कशाचेच भान नाही. बस मी ज्ञान, माझे ज्ञान, अन्य काहीही नाही. ज्ञान रूपी वैभवामध्ये मस्तच आहोत. हो हो हो. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष. घन आश्लेष म्हणजे भेद नाही, अभेद आहोत. ज्ञान रूप आहोत, ज्ञानमय आहोत, ज्ञान मात्रच आहोत. जाणतोच आहोत, जाणले जातच आहोत. आहोत की नाही. प्रभवानंदनंदितम्. प्रभव आनंद रूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, आनंद घन आहोत. मैं ज्ञानानंद स्वभावी हूँ. मैं ज्ञानानंद स्वभावी हूँ. मी ज्ञानानंद स्वभावी आहे. मी ज्ञानानंद स्वभावीच आहे. मीच ज्ञानानंद स्वभावी आहेच. जाणतोच आहोत. ज्ञानानंद स्वभावाचीच अनुभूती आहे. ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष. प्रभवानंदनंदितम्. मी आहे, मी आहे, मी आहे. ज्ञानमय आहे, आनंदमय आहे. मैं तो आनंदानु 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 धाम. आनंद घन, आनंद घन, आनंद घन स्वरूपी आहे. आहे आनंद घन स्वरूपीच आहे. घुमू द्यात अंतरंगामध्ये आनंदाचीच लहर आहे. आनंद रूप परमात्मा आहे. आनंद घन स्वरूप शुद्धात्मा आहे. आनंद घन, आनंद घन, आनंद घन स्वरूपी
पहा, आनंद घन स्वरूपी निज ध्रुव आहेच. डोळे उघडा, भगवंतांकडे पहा. ज्ञान स्वभावाशी तन्मय असणारे हे प्रभू आहेत. डोळे बंद करा. हा मी ज्ञानमय आहे जाणा. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. आनंद घन स्वरूपी परमात्मा आहेत. डोळे मिटा. आनंद घन स्वभावी निज ध्रुव जाणा. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. स्वभावाशीच एकनिष्ठ आहेत. डोळे मिटा. एकनिष्ठ अर्थात ध्रुव स्वभाव जाणा. आता हा प्रयोग तुमचे तुम्ही करा. शांत स्वरूपोऽहम्, शुद्धोऽहम्, आप्तस्वरूपोऽहम्, ध्रुवस्वरूपोऽहम्, परमानन्दस्वरूपोऽहम्, ज्ञानानन्दस्वरूपोऽहम्, सहजानन्दस्वरूपोऽहम्, चिदानन्दस्वरूपोऽहम्, निजानन्दस्वरूपोऽहम्, नित्यानन्दस्वरूपोऽहम्, आनन्दस्वरूपोऽहम्, शान्तिः शान्तिः शान्तिः। डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. भो चेतन परमात्मा, भो ज्ञान स्वरूप परमात्मा, भो आनंद स्वरूप परमात्मा, नमोस्तु नमोस्तु नमोस्तु।
डोळे बंद करा. ज्ञानानंद स्वरूपी निज परमात्म्याला जाणा.